काम न करता 52 कोटींचे बिल. बारामती इंदापूर पालखी महामार्गावर चौकशीची मागणी. भरणे मोहोळ यांच्या नावाचा वापर करून धमक्या. बारामती इंदापूर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामावरून गंभीर आरोप समोर आले आहेत. सुमारे 42 किलोमीटरच्या या मार्गावरील काही कामे प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही ती कागदोपत्री पूर्ण दाखवून तब्बल 52 कोटी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा दावा सबकंत्राटदार संजय उर्फ संजू चव्हाण आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रमेश राठोड यांनी केला आहे. चव्हाण यांच्या आरोपानुसार संबंधित ठेकेदार आणि NHAIच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून अपूर्ण कामे पूर्ण झाल्याचे दाखवले आणि त्या आधारे कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आली. या कथित गैरव्यवहाराची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पालखी महामार्ग हा केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून बारामती इंदापूर मार्गावरील काही ठिकाणी काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 52 कोटींच्या आरोपाची चौकशीची मागणी. प्रत्यक्षात किती काम झाले, किती काम अपूर्ण आहे, कागदोपत्री किती काम पूर्ण दाखवण्यात आले आणि त्यासाठी किती रक्कम अदा झाली याची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित ठेकेदार, NHAI अधिकारी आणि इतर जबाबदार व्यक्तींची भूमिकाही तपासण्याची मागणी आहे. या प्रकरणात मंत्री दत्तात्रय भरणे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा वापर करून धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र हे आरोप चव्हाण आणि ॲडव्होकेट राठोड यांनी केलेले असून त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे आरोपांची सत्यता निष्पक्ष चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांना सवाल. बारामती इंदापूर पालखी महामार्गाच्या कामात 52 कोटी रुपयांचे काम न करता बिले काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आपल्या नावाचा वापर करून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा सबकंत्राटदार संजू चव्हाण यांनी केला आहे. या गंभीर आरोपांवर आपली भूमिका काय? केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना सवाल. पालखी महामार्गाच्या कथित 52 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत सबकंत्राटदार संजू चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपल्या नावाचा वापर करून धमक्या दिल्याचाही दावा केला आहे. या आरोपांबाबत आपले स्पष्टीकरण काय? या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी आपली भूमिका आहे का? अपूर्ण काम पूर्ण दाखवून खरोखरच कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आली का? 52 कोटी रुपयांच्या आरोपात नेमके तथ्य किती आणि या संपूर्ण प्रकरणात जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत. मला बघा सर, मला 50 कोटीचं फसवणुकी केलं आणि मशिनरी जो परचेस केलेला होतो सगळं मशिनरी उचलून नेले, दमदाट करून. माझं कॅम्प होतो, कॅम्पला दमदाट करून सगळं ताबा मारलेलं आहे. तिथलं मटेरियल काय होतं सगळं विकून हे केलेलं आहे, विकलेलं आहे. सगळं मटेरियल नाही आहे तिथं आणि कुठलंही हे करत नाही आहे. आणि पोलीस कंप्लेंट आता मी सांगत होतो ना सर, तेच कंप्लेंट दिलो. कंप्लेंट दिल्यानंतर सगळं राजकारणी राजकारणीकडून फोन येतात अधिकाऱ्यांना. मग अधिकाऱ्याने बघितलं तर सगळं डॉक्युमेंट बघा, बाबा ह्याचं खरं आहे, सगळं डॉक्युमेंट ऑन पेपर आहे. आता सगळं बघा सर, आता माझ्याकडं सगळं ह्यांचं अग्रीमेंट आहे. आता हे परचेस अग्रीमेंट आहे सर, आणि मी हे पेमेंट भरलेलं आहे. RK चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, RK चव्हाण त्यांच्यावरती RS कामटे त्यांच्या RS तुमची किती कोटीची फसवणूक केली आहे? 50 कोटीचं फसवणुकी केली सर. आणि कामटे यांनी किती कोटीची? कामटेने सर मशिनरीचं त्यांचं परचेस केलेलं होतं आम्ही मशिनरी. आता एक 70 ॲसेट मशिनरीचं फसवणुकी केले आणि दमदाट 70 ॲसेटचं एक 20 कोटीचं होत्यात सर. 20 टोटलमध्ये सर 52 करोडचं टोटल पेमेंटचं. आणि असं स्पॉट होतं की फार ठिकाणी, एका ठिकाणी असं म्हणून कमसे कम एक 7-8 ठिकाणी लोकेशन. आता लोकेशन हे आहे ना सर, काय आपलं हे वालचंद नगर, सनसर आणि शेळगाव फुल तिथं आणि वेताळबाबा मंदिर असं. आणि एक वेगळं ठिकाणी असं हे केलं की साधारण किती किलोमीटरचं अंतर आहे ते पूर्ण? टोटलमध्ये 42 किलोमीटरचं अंतर आहे सर टोटलमध्ये. तुमचं म्हणणं असं आहे का की रस्ता अपूर्ण आहे आता सध्या? अपूर्ण आहे सर, आजच्या डेटला बी अपूर्ण आहे सर. तुमचं असं म्हणणं आहे का ते काम कम्प्लीट आहे असं दाखवलं गेलेलं आहे, असं तुमचा आरोप आहे का? हां सर, आता आजच्या डेटला काम कम्प्लीटच, अनकम्प्लीट आहे, कम्प्लीट नाही सर.
म्हणजे पेपरवर पेपरमधनं असं की पेपरवर त्यांनी झालेलं आहे. हा बिल कुठं कुठं उचलले नाही सर. आता त्या ठिकाणी त्या स्पॉटमध्ये ऑलरेडी कम्प्लेशन आहे, एवढे स्टेजला झाले म्हणून त्यांनी पैसे उचललेले बी आहेत त्या ठिकाणी. हो आहे ना सर, टोटल आहे सर. आता MB मेजरमेंट सीट म्हणून असते सर. मेजरमेंट सीटमध्ये सगळं साईन करून त्यांनी काय केलं असते तुम्हाला दाखवतो. आता कुठलं बी सीट असू द्या आपल्याकडं ह्याचं असते ना सर. आता एक बिल झाला. आता बघा हे बिल असते सर, हे फायनल सर्टिफाईड SPS स्टेज पेमेंट स्टेटमेंट म्हणून. मग ह्याच्यामध्ये काय असते की कुठलं लोकेशनला काय काय चॅलेंजेस असते सर. आता बघा हे एवढं चॅलेंजेस आहे. एवढं चॅलेंजमध्ये हे दोन काय आम्ही मार्क केलेलं ना, ह्या ठिकाणी आत्ता बी गेलं तर बी काम झालं नाही. पॉईंट कुठले सर? आता हे लासुर्णीमध्ये येते सर. लासुर्णीचं NHI करायला NHIचं हे असते सर, त्यांचं एक अथॉरिटी इंजिनियर असते. रिपोर्ट दिला की कंप्लीट झाले म्हणून. तो हो ना सर, त्यांना सही केलं ना सर. अधिकारी कोणता आहे ज्यांनी सही हे बघा ना सर. आता बघा ना सर, हे बघा PDचं बी साईन आहे याच्यावरती, प्रोजेक्ट डायरेक्टर साईन आहे, सगळं डिपार्टमेंटचं सिग्नेचर आहे. कोण बिल सर्टिफाईड करतात त्यांचं सिग्नेचर आहे. आणि हे काय मास्टर MB बुक असते. MB बुक म्हणजे सर ह्याच्या मास्टर बुकचं मेजरमेंट असते. ह्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं असू द्या, कुठलंही हे नसते. ह्याला काहीच करू शकत नाही. हे मास्टर बुक आहे हे. आणि हे बघा ह्या ह्याच्यामध्ये जो ड्रीम प्रोजेक्ट होता, महाराष्ट्र राज्याच्या जनतेतला स्वप्नाचा प्रकल्प होता, त्या स्वप्नाच्या प्रकल्पामध्ये गैरप्रकार, गैरकृत्य आणि काम न होता अधिकाराशी हात मिळवणी करून, आता कोणाचा आशीर्वाद आहे हे माहीत नाहीये, मग अधिकाराशी हात मिळवून करून जवळपास 50 कोटीच्या वरती बिलं उचललेली आहेत आणि ते वापरले देखील आहे. सदरचे प्रोजेक्ट हा 2023ला कंप्लीट व्हायला पाहिजे होतं, जे की 2026 पर्यंत पूर्ण झालेलं नाहीये. ह्याचं कारणच ते आहे की ज्या वेळेला SU म्हणजेच संजय चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला जेव्हा हे अग्रीमेंट करण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी जो RK चव्हाण आहे ह्यांनी काहीच दाखवलेलं नव्हता की बाबा ह्याच्यामध्ये इनकम्प्लीट आहे किंवा मी 52 कोटी उचललेला आहे. कारण का शासकीय ज्या काही नोंदी असतात, जेव्हा त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होत नाही किंवा त्याची माहिती आपण घेत नाही, तोपर्यंत शासकीय कुठल्याही कामाची आपल्याला माहिती मिळत नाही. त्याप्रमाणे ह्यांनी आता RK चव्हाण हा कंस्ट्रक्शन मोठा बिल्डर आहे, त्यांनी मला अग्रीमेंट दिलेलं आहे 225 कोटीची. मी घेतल्यानंतर जेव्हा मी कामाला लागल्यानंतर साहजिक आहे, एखादा माणूस कामाला लागला, अरे बिल उचलतोच, आता लेबरचं पेमेंट करायचं आहे, साधन सामुग्रीचं पेमेंट करायचे आहे, बाकीचे पेमेंट करण्यासाठी जेव्हा मी डीपमध्ये गेलो, जेव्हा ऑफिसमध्ये गेलो, तेव्हा मला असं कळालं सुरुवातीलाच 165 कोटीमध्ये RK चव्हाणने जेव्हा अग्रीमेंट केलं होतं 2021ला, तेव्हाच त्यांनी जवळपास 15 कोटीचा घोटाळा केला होता. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा ह्या चव्हाण साहेबांनी डीपमध्ये गेले. डीपमध्ये जाऊन पुन्हा त्यांनी बघितलं की जवळपास 50 ते 52 कोटीची कामं न करता ह्यांनी बिल उचललेली होती. म्हणजेच ह्या गोष्टीला, अशा अनाधिकृत गोष्टीला तिथल्या संबंधित अधिकारी डेफिनेटली जबाबदार असणारा एक. आणि सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून RS कामठेला जेव्हा RK चव्हाणनी दिलं होतं आणि RS कामठेनी ह्याच्याबरोबरचा जो प्रोव्हाइड केलाय तो हा थोडासा डिफरंट वेगळाच आहे. परंतु रिगार्डिंग हेच विषय आहे, कारण का जागेच होता. परंतु RS कामठेला देखील सदरचं काम पूर्ण करणं होत नव्हतं. कारण का त्याचे वैयक्तिक काही कारण असू शकतात, पण त्यांनी देखील ह्यांना अंधारात ठेवलं आणि तेव्हा त्याचे प्रत्येक गाड्या निलावाला लागल्या होत्या. मग ते NP कादरी अकाउंट म्हणतात त्याच्यात गेलं होतं. मग ह्यांनी सदर बँकेशी तडजोड करून RS कामठेला आणि RK चव्हाणला मध्यस्थी घेऊन ते मिटून जवळपास 14 कोटी रुपये त्या बँकेत भरून ती गाडी हँडओव्हर करून घेतली आणि ह्यांनी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर सगळं निदर्शनास असं आलं की सदरच्या कामामध्ये पूर्णपणे डुप्लिकेट होऊन आणि ह्या आपल्या शासनाने जनतेच्या पैशाला कसे देशोधडीला लागलेत आणि ह्यांचा कारभार कसा भोंगळा ह्यांना जेव्हा लक्षात आलं, आपलं पण पेमेंट करत नाही, आपली पण 50 कोटी आजच्या घडीला पेंडिंग आहेत आणि ह्यांनी शासनाबरोबर माझ्या हा प्रश्न वैयक्तिक नाही बरं का, वैयक्तिक तरी माझे 50 कोटी प्लस 14 कोटीचा आहे, तो डिफरंट आहे. पण जनतेच्या पैशाचा, संरक्षणाचा आणि महामार्गाचा गुणवत्ताचा प्रश्न आहे. आणि हा एका कुठल्या मराठी माणसाचा किंवा महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या घटकाचा विषय नाहीये. हा राज्यातील प्रत्येक महाराष्ट्र नागरिकाच्या स्वप्नातील प्रकल्प होता, जे की ही संताची भूमी असणाऱ्या
बारामती ते इंदापूर जो 42 किलोमीटरचा प्रकल्प होता, ह्या प्रकल्पमध्ये कामं न करता विचार करण्यासाठी धक्कादायक बाब आहे. जर 50 कोटी रुपये कागदावर जर उचलत असेल तर ह्याच्यामुळे चिटिंगचा हा गुन्हा ह्याच्यावर दाखल झालाच पाहिजे. दुसरा, ह्याच्याशी जो विश्वासघात केलाय तो विश्वासघात गुन्हा तर लागलाच पाहिजे. आणि तिसरा, आर.एस. कामटेने इथल्या गावगुंड्यांना सोबत घेऊन जी काही मस्टरी चोरीला नेवले हे गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ह्या सगळ्या बाबतीतच्या महत्वाचा प्रश्न की सरकारी कर्मचारी आणि अधिकारी, संबंधित अधिकारी कोणाच्या आशीर्वादाने खोटे व बनावट कागदोपत्रावर सही शिक्के करून ती पेमेंट दिलेलं आहे, त्याच्याबद्दल जे फॉर्जरीचे गुन्हे आहेत ते दाखल झाला पाहिजे. आणि संबंधित जी अधिकारी कर्मचारी अथवा आर.के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड व आर.एस. कामटेनी जो काही गैरप्रकार गैरकृत्य ह्याच्याबरोबर संबंधित अधिकारी आणि जो यश कामटे आणि इतर त्याची कामटेची धमकी, क्रिमिनल इंटिमिडेशन या संबंधितच्या लोकांच्या विरोधात 26 जानेवारी 2026 पासून ते आज तगात कमीत कमी SP पासून, मुख्यमंत्री पासून, गृहमंत्री पासून, पोलीस महासंचालकापर्यंत आणि संबंधित जी काही PWचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे ह्याच्या देखील अधिकाऱ्याशी रीतसर अर्ज दिलेला आहे, तक्रार दिलेला आहे आणि समक्ष भेटून, प्रत्यक्ष भेटून देखील सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि इव्हन दो संबंधित आपला केंद्रीय मंत्री जो रोडचा आहे त्यांना सुद्धा भेटून दाखल केलेला आहे. एखाद्या गोष्टीच्या वरती अलिगेशन करताना आपल्याला सुद्धा त्या गोष्टीचं भान नक्कीच असावं. जो आर.के. चव्हाण आणि आर.एस. कामटे, आर.के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व आर.के. चव्हाण आणि आर.एस. कामटेच्या संबंधित लोकांनी आपलं मामा भरण्याच्या नावाने डायरेक्ट धमकी देतात आणि आमच्या पुणे शहरातला जो काही केंद्रीय राज्यमंत्री आहे त्याच्या नावाने धमकी देतात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.